बांधवांनो, आपण भारतामध्ये संविधान संस्कृती कशा प्रकारे निर्माण करता येईल आणि ती मनामनामध्ये कशा प्रकारे रुजवता येईल या संदर्भामध्ये एका व्याख्यानातून विचार करतो आहोत। आज आपण संविधान संस्कृतीच्या संदर्भामध्ये विचार करत असताना संविधान संस्कृतीच्या विकासातील सरकारची जबाबदारी या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करूया। सरकार ही संविधानानंच निर्माण केलेली एक प्रचंड मोठी यंत्रणा आहे आणि सरकार ही जी प्रचंड मोठी यंत्रणा आहे, केंद्र सरकार, राज्य सरकार या शासनांच्या अनेक आस्थापना, या आस्थापनांची, सरकारच्या वेगवेगळ्या यंत्रणांची संविधान संस्कृतीच्या रुजवणुकीमध्ये, तिच्या विकासामध्ये फार महत्त्वाची जबाबदारी आहे। परंतु आपल्या देशामध्ये असं घडलेलं आहे की भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना भले लोक आजही असं मानतात की सरकार कसं चालवावं, राज्यव्यवस्था कशा स्वरूपाची असावी याचे नियम सांगणारा ग्रंथ म्हणजे संविधान। पण भारतीय संविधानामध्ये भारताची समाजव्यवस्था बदलण्यासाठीची वैचारिक ऊर्जा आहे, राज्यव्यवस्था आदर्श अशा प्रकारची राज्यव्यवस्था देण्यासाठीची वैचारिक ऊर्जा तर आहेच। पण भारतीय संविधानामध्ये भारताला एक नवी समतावादी, बुद्धिवादी, विज्ञानवादी, प्रागतिक अशा प्रकारची संस्कृती देण्याची ही प्रचंड मोठी ऊर्जा आहे। परंतु संविधानामध्ये असलेली अशा प्रकारची ही जी ऊर्जा आहे, या ऊर्जेचा वापर आपल्याकडे गंभीरपणानं झाला नाही, कारण ही वैचारिक ऊर्जा अनेकांनी नीटपणानं ओळखली नाही किंवा सत्तेमधल्या मंडळींनी ओळखली जरी असली तरी सरंजामदारीच्या संस्कृतीतच आपलं हित आहे असं वाटल्यामुळे संविधानातल्या मूल्यांवर आधारलेली, त्यातल्या तत्वज्ञानावर आधारलेली नवी संस्कृती विकसित करण्यासाठी ज्या जबाबदारीनं काम करण्याची गरज होती, त्या जबाबदारीनं आजवर काम झालेलं नाही। म्हणूनच आम्ही युवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून गेल्या 20-22 वर्षांच्या पासून भारतामध्ये संविधान संस्कृती रुजवण्यासाठी अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करतोच आहोत। परंतु हे काम करत असताना शासनकर्त्यांना वेगवेगळ्या ठरावांच्या रूपात, मागण्यांच्या रूपामध्ये शासनानं ही जबाबदारी कशा पद्धतीनं पेलली पाहिजे आणि भारतामध्ये संविधान संस्कृतीचा विकास कशा पद्धतीनं केला पाहिजे यासाठीच्या मागण्या शासनासमोर वारंवार आम्ही ठेवलेल्या आहेत। त्या मागण्यांना केंद्रस्थानी ठेवूनच संविधान संस्कृतीच्या विकासामध्ये सरकारची काय जबाबदारी आहे या विषयावरची आजची मांडणी मी आपल्यासमोर करणार आहे। सरकारचं सांस्कृतिक कार्य मंत्रालय असतं, सांस्कृतिक कार्य विभाग असतो। या सांस्कृतिक कार्य मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या मंडळींची फार मोठी जबाबदारी आहे। खरं म्हणजे
या मंत्रालयामध्ये, या विभागामध्ये काम करणारी मंडळी अत्यंत चिंतनशील असायला हवी. नवा विचार करणारी, नवा विचार मांडणारी आणि नवा विचार मांडून तो प्रत्यक्षात अंमलात आणायला लावणारी असली पाहिजे. परंतु संस्कृतीच्या संदर्भामध्ये ज्या चिकित्सक दृष्टिकोनातून, नवनिर्माणक्षम दृष्टिकोनातून भारतीय संस्कृतीला संविधान मूल्यांच्या दिशेनं नवनवे असंख्य धुमारे फोडण्याच्या दृष्टिकोनातून जे मूलगामी चिंतन करायला हवं ते चिंतन करण्याची क्षमताच नसलेली माणसं सांस्कृतिक कार्य विभागामध्ये आहेत की काय, असा प्रश्न त्यांच्या कामाकडे पाहिलं तर निर्माण होतो. संस्कृती ही केवळ जतन करण्याची गोष्ट नसते, तर संस्कृती ही सातत्यपूर्ण रीतीने विकसित करण्याची गोष्ट असते आणि त्यासाठी जाणीवपूर्वक अनेक प्रकारचे उपक्रम राबवावे लागतात, नवनिर्मिती करावी लागते. आणि विशेषतः संविधानाच्या पायावर उभ्या राहिलेल्या आपल्या भारत या राष्ट्राच्या लोकशाहीतील राज्यकर्त्यांनी लोकशाहीमध्ये देखील सांस्कृतिक दृष्ट्या सरंजामदारीचे अवशेष कसे शिल्लक आहेत आपल्या या संस्कृतीमध्ये, पितृसत्ताक व्यवस्थेचे सांस्कृतिक अवशेष कसे शिल्लक आहेत या व्यवस्थेमध्ये, हे गंभीरपणानं तपासून ते अवशेष नाहीसे करण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी आहे. परंतु लोकशाहीचा फायदा घेऊन, संविधानातल्या तरतुदींचा फायदा घेऊन जुन्या काळातले छोटे मोठे सरंजामदारच बहुतांशानं सत्तेमध्ये गेल्यामुळे या सरंजामदारी अवशेषांना नाहीसं करून संविधान संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न इथं जाणीवपूर्वक केला नाही असं स्पष्टपणानं आपल्याला दिसून येतं. यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची गरज आहे. स्वामीनिष्ठा, भक्ती, सती, परंपरानिष्ठा आणि कुठल्या तरी मूर्तीकडं काहीतरी मागण्याची भाबडी वृत्ती, ही जी अंधश्रद्धामूलक आणि सरंजामदारीची मनोवृत्ती आहे ना, या मनोवृत्तीला छेद देण्याचं धाडस इथले राज्यकर्ते अजूनही दाखवत नाहीयेत. ते दाखवायला हवं. खऱ्या अर्थानं आपणाला विकासाच्या दिशेनं जायचं असेल तर ते दाखवायलाच हवं. आणि हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपली संस्कृती कशी आहे यावरून आपली सर्व क्षेत्रातील प्रगतीची गती निश्चित होत असते. आपली संस्कृती जर मागासलेली असेल, आपली संस्कृती जर अंधश्रद्धामूलक असेल, आपली संस्कृती जर जनमानसाला कायम पुराणात नेत असेल, भूतकाळात नेत असेल, भाबडं ठेवत असेल, तर आपली भौतिक प्रगती ही नीटपणानं होऊ शकत नसते. आपली आर्थिक प्रगती ही नीटपणानं होऊ शकत नसते. हे शासनकर्त्यांनी ओळखणं अत्यंत गरजेचं आहे.
आजही आपल्या संस्कृतीमध्ये सरंजामदारीचे, अज्ञानमूलक, अंधश्रद्धामूलक, विषमतावादी अशा प्रकारचे घटक खूप मोठ्या प्रतिष्ठेनं मिरवतात. ही प्रतिष्ठा आपणाला संपवावी लागेल आणि जनमानसाला प्रागतिक बनवण्यासाठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समतावादी, चिकित्सक स्वरूपाची आणि भारताच्या आधुनिक इतिहासातील अनेकविध घटना घडामोडींना केंद्रस्थानी ठेवणारी नवी प्रागतिक संस्कृती, जिला संविधान संस्कृती असं म्हणता येतं, ती विकसित करावी लागेल. ही विकसित झाली तर आपलं जनमानस विकसित होईल, प्रागतिक होईल आणि सर्वच क्षेत्रांमध्ये देशाची प्रगती घडवून आणण्यासाठीचं अनुकूल अशा प्रकारचं जनमानस आपल्या देशामध्ये तयार होईल. हे राज्यकर्त्यांनी गंभीरपणानं लक्षात घेणं गरजेचं आहे. राज्यकर्ते लक्षात घेत नसतील तर ज्यांना संविधान संस्कृती कशी महत्त्वाची आहे, बुद्धिवाद, विज्ञानवाद आणि समतावाद कसा महत्त्वाचा आहे कळलेलं आहे आणि या मूल्यांवर आधारलेली संस्कृती निर्माण करता येऊ शकते याचं आकलन झालेलं आहे. या मंडळींनी अनेकविध माध्यमांमधून शासनकर्त्यांच्या हे लक्षात आणून देणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही संविधान संस्कृती निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये 2002 साली घेतलेल्या पहिल्या संविधान गौरव महोत्सवाच्या पासून शासनकर्त्यांच्या समोर काही मागण्या ठेवत आलेलो आहोत. त्यातल्या काही मागण्या मान्य झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या पातळीवरती. त्याचीही नोंद मला केली पाहिजे आणि त्याचं काहीसं विश्लेषण सुद्धा मला करणं गरजेचं वाटतं. 2002 सालच्या पहिल्या संविधान गौरव महोत्सवामध्ये युवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून आम्ही एक पहिली मागणी ठेवली होती की भारतीय संविधानाचं प्रास्ताविक, प्रियांबल, ज्याला उद्देशिका असंही म्हटलं जातं, हे प्रियांबल पाठ्यपुस्तकामध्ये अग्रस्थानी छापा. खरं म्हणजे 2002 साली ही मागणी का करावी लागली हे शासनकर्त्यांच्या डोक्यामध्ये का आलं नाही की भारतीय संविधानाचं प्रियांबल, ही उद्देशपत्रिका, हा समग्र भारतीयांच्यासाठीचा सर्वश्रेष्ठ संदेश आहे. तो सर्वश्रेष्ठ राष्ट्र संदेश आहे, मूल्य संदेश आहे, सांस्कृतिक संदेश आहे, आचरणविषयक संदेश आहे. हा संदेश भारतीयांच्या मनावर कोरण्यासाठी म्हणून तो विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकात छापावं हे सुद्धा शासनकर्त्यांच्या डोक्यामध्ये येऊ नये, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मला वाटतं हे 1950ला नाही तर त्यानंतर तरी काही वर्षांनी पाठ्यपुस्तकात छापलं जायला हवं होतं. 2002 साली आम्हाला मागणी करावी लागली की प्रियांबल हा या देशाचा सर्वश्रेष्ठ संदेश आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी गणराज्य घडवू इच्छितो. या देशातल्या सर्व लोकांना श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य देऊ इच्छितो, संधीची समानता देऊ इच्छितो, सर्वांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय देऊ इच्छितो, व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि अशा प्रकारचा संकल्प करून हे संविधान स्वतःला अर्पण करतो. हा जो संदेश
भारतीय संविधानाच्या प्रियांबलमध्ये दिलेला आहे तो प्रत्येक भारतीयाच्या काळजावर कोरण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आधीच प्रयत्न व्हायला हवा होता, पण साधं पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा हे छापलेलं नव्हतं. आम्ही 2002 साली ही मागणी केली. त्यासाठी महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्याकडे तत्कालीन पाठपुरावा केला. नांदेडच्या कलेक्टर ऑफिसवर मोर्चासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात काढला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये सातत्यानं हे आम्ही करत राहिलो. राष्ट्रपतींना पत्र लिहा, पंतप्रधानांना पत्र लिहिणं, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणं, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना पत्र लिहिणं, पाठपुरावा करणं, हे आम्ही सातत्यानं करत गेलो. पुढील कालखंडामध्ये दरवर्षी संविधान गौरव महोत्सव घेत गेलो, लोकजागरण करत गेलो आणि त्याचा परिणाम म्हणून 2006 साली महाराष्ट्र शासनानं साऱ्या पाठ्यपुस्तकांमध्ये संविधानाचं प्रियांबल अग्रस्थानी छापलं. हे युवा प्रबोधन मंचाने केलेल्या जनजागरणाचं, चळवळीचं एक फलित आहे. उशिरा का होईना महाराष्ट्र शासनानं हे प्रियांबल पाठ्यपुस्तकामध्ये छापलं, कारण हा संविधान संस्कृतीचा हा फार मोठा मूल्यात्मक संदेश आहे. हा संस्काराचा संदेश आहे, लोकशाही संस्काराचा संदेश आहे आणि हा संदेश मनामनामध्ये रुजायला हवा. खरं म्हणजे संविधानाचं प्रियांबल प्रत्येक भारतीयानं आपल्या घरामध्ये सन्मानाने ठिकाणी लावायला हवं आणि सर्वांना त्याची शिकवण द्यायला हवी. पण हे घडत नाही, कारण सरंजामदारीची, अंधश्रद्धेची संस्कृती सर्वांच्याच मानगुटीवर अजूनही बसलेली आहे. त्यातून माणसं बाहेर यायला अजूनही तयार नाहीत. कालबाह्य झालेल्या गोष्टींवरती, कालबाह्य झालेल्या सांस्कृतिक गोष्टींच्या वरती खूप मोठा वेळ, खूप मोठा पैसा आपल्या देशातली सामान्य जनता अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करते. पण ज्या गोष्टी आजच्या काळामध्ये महत्त्वपूर्ण आहेत त्याबद्दल नीटपणानं सांस्कृतिक उपक्रम केले पाहिजेत, हे अजूनही या लोकांच्या टाळक्यात येत नाही. कारण पुराणामध्ये गहाण पडलेली मनं आहेत आणि या मनांना नवं रान दिसतच नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. ही स्थिती बदलायची आहे. भूतकाळामध्येच केवळ रममाण होणारी, दंतकथेमध्ये, भाकडकथेमध्ये रममाण होणारी मानसिकता कधीही प्रागतिक बनू शकत नसते आणि संस्कृतीचा विकासही करू शकत नसते. म्हणून ही मानसिकता आपणाला बदलावी लागणार आहे. ती संविधान मूल्य केंद्री बनवावी लागणार आहे, संविधान तत्व केंद्री बनवावी लागणार आहे आणि त्यासाठीच्या दिशा देण्याचा प्रयत्न म्हणजे संविधानाचं प्रियांबल पाठ्यपुस्तकामध्ये छापणं. आम्ही शासनानं उशिरा का होईना हे काम केलं, त्याबद्दल शासनाचं आभारच मानलेलं आहे. त्यानंतर आम्ही भूमिका मांडली की हे प्रियांबल सकाळी प्रार्थनेच्या वेळी, शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळी म्हटलं पाहिजे सामूहिकपणानं, विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतलं पाहिजे. नंतर त्या संदर्भातलेही आदेश महाराष्ट्र शासनानं काढले. इतर प्रांतांमध्ये अजून या संदर्भामध्ये फारसं झालेलं दिसत नाही. काही प्रांतांमध्ये गेल्यानंतर मी विचारणा केली तेव्हा आमच्याकडे हे पाठ्यपुस्तकात छापलं नाही असं म्हणाले काही मंडळी. म्हणजे तिथं सुद्धा संविधान संस्कृतीची ही चळवळ सुरू करणं, शासनाकडे या संदर्भामध्ये काही मागण्या करणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही याच वेळी असंही म्हणालो की सर्व शाळा महाविद्यालयांच्या प्रांगणामध्ये, शासकीय कार्यालयांच्या प्रांगणामध्ये संविधानाचं प्रास्ताविक शिल्पबद्ध करून लावा, अशी आमची त्यावेळपासूनची मागणी आहे सरकारकडं. त्या मागणीनंतर काही ठिकाणी, काही विद्यापीठांमध्ये आणि काही कार्यालयांमध्ये संविधानाचं प्रियांबल छोटंसं शिल्प बनवून
लावलेलं दिसेल, परंतु अजून सर्वत्र हे झालेलं नाही. आमचं म्हणणं हे आहे की हा भारत या राष्ट्रासाठीचा सर्वश्रेष्ठ संदेश असल्यामुळं शाळा महाविद्यालयाच्या प्रांगणात, सरकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये हा शिल्पबद्ध करून लावा. या दिशेनं शासनकर्त्यांनी काही अंमलबजावणी करण्याची गरज आहे. दुसरी महत्त्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट आम्ही ही मांडली होती की आम्ही जो युवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून या देशाचा ग्रंथ महान संविधान, संविधान स्वातंत्र्य, समता, बंधुता हीच खरी मानवता असं म्हणत म्हणत दैव नशिबा नाही थारा मेंदू मनगट आमचा नारा अशा प्रकारच्या घोषणा देत देत घर तिथं संविधान होईल आपला भारत महान अशा प्रकारच्या घोषणा देत देत अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून जो संविधान गौरव महोत्सव, ज्याला आम्ही नंतर संविधान जागृती महोत्सव म्हणू लागलो, हा संविधान जागृती महोत्सव घडवून आणतो आहोत. ही जबाबदारी खरं म्हणजे केवळ युवा प्रबोधन मंचाची नाही, तर ती शासनाचीच जबाबदारी आहे. प्रत्येक सामाजिक संघटनेची ती जबाबदारी आहे, प्रत्येक राजकीय पक्षाची ती जबाबदारी आहे. परंतु ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वीकारून त्या दिशेनं काम केलं पाहिजे याची जाणीव अजूनही बहुतांश सामाजिक संघटनांना आणि राजकीय पक्षांनाही झालेली नाही आहे. हे इथलं वास्तव आहे. हे वास्तव बदलण्याची गरज आहे. आम्ही त्यावेळी शासनाला म्हणालो की आपण शासनाच्या माध्यमातूनच संविधान जागृती महोत्सव घडवा. त्याच्याबद्दल आणखी विस्तारानं पुढे मी बोलेन. त्या संदर्भामध्ये एक छोटीशी कृती महाराष्ट्र शासनानं केलेली दिसते. 2008 साली, म्हणजे 2, 3, 4, 5, 6 आमचा 2008 साली 6वा संविधान गौरव महोत्सव झाला. आम्ही सातत्यानं संविधान गौरव महोत्सव घेत गेलो. 2008 साली महाराष्ट्र शासनानं 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करावा अशा प्रकारचं पत्र शासकीय कार्यालयांसाठी आणि शाळा कॉलेजसाठी काढलं. हा देखील आमच्या चळवळीच्या दबावतंत्राचा किंवा जागृतीचा एक परिणाम आहे. आम्ही संविधान गौरव महोत्सव सुरू केल्यानंतर इतरही अनेक संघटना हे काम करायला लागल्या आणि एक जागृती या संदर्भामध्ये घडायला लागली आणि शासनाने हे छोटंसं काम केलं. पण हे काम पुरेसं नाही शासनकर्त्यांनी केलेलं. आमचं हे स्पष्टपणानं म्हणणं आहे की हा देश संविधानाच्या पायावर उभा आहे, तेव्हा संविधानाच्या संदर्भामध्ये जागरण करणाऱ्या, संविधान मूल्ये मनामनामध्ये रुजवणाऱ्या, हक्क आणि कर्तव्यांच्या संदर्भामध्ये जनमानसामध्ये जागृती घडवून आणणाऱ्या अनेकविध सांस्कृतिक उपक्रमांनी भारतामध्ये शासनकर्त्यांनी संविधान गौरव महोत्सव हा भारताचा सर्वश्रेष्ठ महोत्सव म्हणून घडवून आणला पाहिजे. भारतीय बांधवांनो, संस्कृतीच्या संदर्भामध्ये जरा तारतम्याने विचार करा, गंभीरपणानं विचार करा की आपल्या देशामध्ये पुराणकथेवर आधारलेल्या प्रतीकांचे महोत्सव 10-10 दिवस चालतात, 9-9 दिवस चालतात. त्या प्रतीकाचा आणि त्यानिमित्त घडवून आणल्या जाणाऱ्या उपक्रमांचा किंवा सांस्कृतिक गोष्टींचा आणि लोकशाहीचा, संविधान मूल्यांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. त्यातल्या बहुतांश गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत. कालबाह्य झालेल्या गोष्टींचा सांस्कृतिक बडेजाव माजवण्यासाठी आम्ही भरपूर वेळ आणि पैसा खर्च करतो
आणि आजच्या काळाला उपयुक्त जी मूल्य, जी विचारधारा, जी तत्व मनामनामध्ये खोलवर रुजवण्यासाठी अनेकविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्याची गरज आहे, त्या संदर्भात मात्र आम्ही पुराणगुंगे लोक उदासीन असतो. ही उदासीनता आपल्या देशाला फार महागात पडते आहे. हे जरा विवेकी माणसांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्या दिशेनं गंभीरपणानं काम केलं पाहिजे. आमची शासनकर्त्यांना पुन्हा ही विनंती आहे की राष्ट्रीय पातळीवरून, राज्य पातळीवरून केवळ रुक्षपणानं नव्हे, सरकारी उदासीनतेनं नव्हे, तर उत्स्फूर्तपणानं भारतामध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस ते 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस, ज्या दिवशी संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत प्रजासत्ताक झाला, या कालखंडामध्ये कुठला तरी एक कालखंड निश्चित करून वेगवेगळ्या पातळ्यांवरती किमान 10 दिवसीय संविधान जागृती महोत्सव हा भारताचा सर्वश्रेष्ठ महोत्सव साजरा झाला पाहिजे. यासाठी शासनकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. शासनकर्ते पुढाकार घेत नसतील तर जनतेनं शासनकर्त्यांना पुढाकार घेण्याला प्रवृत्त केलं पाहिजे. जोपर्यंत जनता या संदर्भामध्ये जागृत होत नाही तोपर्यंत ढिम्म शासनकर्ते याबद्दल कुठलीही पावलं टाकणार नाहीत, हे लक्षात घ्या. आज असं का होतं? सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आम्ही विसंगत का वागतो? लोकशाही पद्धतीची संस्कृती, बुद्धिवादी विज्ञानवादी संस्कृती आमच्याकडे का विकसित होत नाहीये? यासाठी होत नाही की आमची जनताच अजूनही मोठ्या प्रमाणात अज्ञानात आहे, पुराणगुंगी आहे, दंतकथा गुंगी आहे, भोळी भाबडी आहे. संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे आमची संस्कृती जी आहे ती भातुकलीच्या खेळात रममान होणाऱ्या बालिकेच्या बुद्ध्यांका एवढी आहे. तिचा बुद्ध्यांकच वाढत नाहीये. जाणकार माणसांची जबाबदारी आमच्या संस्कृतीचा बालबुद्ध्यांक वाढवणे ही आहे. आणि हा बालबुद्ध्यांक वाढवण्यासाठी, तो तारुण्यात येऊ देण्यासाठी, तो प्रौढ बनवण्यासाठी आम्हाला संविधान संस्कृतीचे उपक्रम मोठ्या प्रमाणात इथे राबवावे लागतील. दगडधोंडे, खडी, मुरुम, सडक यामध्येच रममान झालेल्या शासनकर्त्यांना याच्या पलीकडचं फारसं सुचतच नाही. सांस्कृतिक गोष्टींना फारसं महत्त्वच आमच्या राज्यकर्त्यांना द्यावंसं वाटत नाही, पण तो फार महत्त्वाचा मुद्दा असतो. याकडं लक्ष आम्ही वेधतो आहोत की तुम्ही पुढाकार घ्या, मार्गदर्शन घ्या या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांचं, किंवा याबद्दल निष्ठेनं काम करणाऱ्या माणसांवरती जबाबदारी सोपवा. आणि भारतामध्ये 10 दिवसाचा संविधान जागृती महोत्सव प्रत्येक शासकीय कार्यालयात, प्रत्येक शाळा महाविद्यालयात एवढंच नव्हे तर गावागावात, शहरात होईल. यासाठीचा प्रयत्न शासनकर्त्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. काय केलं पाहिजे? तर संविधान जागरण यात्रा काढल्या पाहिजेत. आणि त्या यात्रांमध्ये मी अनेकदा घोषणा सांगितल्या आहेत, त्या वेगवेगळ्या संविधान जागृतीच्या संदर्भातल्या घोषणा दिल्या गेल्या पाहिजेत. गावागावात त्या घोषणा, या देशाचा ग्रंथ महान संविधान आणि इतर अनेक, त्या दुमदुमल्या पाहिजेत.
दुसरी गोष्ट, संविधानावर आधारलेल्या वेगवेगळ्या सांस्कृतिक स्पर्धा, आकर्षक अशा प्रकारच्या बक्षीस योजना मांडून गाव पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळी आणि राष्ट्रीय पातळी अशा अनेक पातळ्यांवरती संविधान केंद्री वक्तृत्व स्पर्धा, संविधान केंद्री गीत लेखन स्पर्धा, संविधान केंद्री गीत गायन स्पर्धा, संविधान मूल्य आविष्कार करणारी रांगोळी स्पर्धा, संविधान मूल्य आविष्कार करणारी चित्रकला स्पर्धा, संविधान मूल्यांचा आविष्कार करणारी नाट्य स्पर्धा, संविधान मूल्यांचा आविष्कार करणारी चित्रपट स्पर्धा, अशा प्रकारच्या स्पर्धा देशामध्ये घडवून आणल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या स्पर्धा जर देशामध्ये घडवून आणल्या तर नवी पिढी बक्षिसांच्या आशेनं का होईना भारतीय संविधान समजून घेईल आणि भारतीय संविधान आत्मसात करून संविधान मूल्यांचा आविष्कार आपणाला अवगत असलेल्या वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून करेल आणि त्यातून संविधान संस्कृतीचा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास होऊ शकेल. हे जाणीवपूर्वक घडवून आणलं पाहिजे. त्याच त्या आयत्या पिठावर रेघोट्या ओढणं, तेच ते जुनं कायम करत राहणं, त्याच त्या घाण्याभोवती घुमत राहणं, ही मागासलेली सवय, मागासलेली सांस्कृतिक सवय आपणाला बदलणं गरजेचं आहे. यासाठी बदलणं गरजेचं आहे की आमच्या संस्कृतीचं डबकं झालेलं आहे, त्या डबक्याचा प्रवाह आम्हाला बनवायचा आहे. ते डबकं खळाळतं बनवायचं आहे. आमच्या संस्कृतीच्या झाडाला नवी नवी पालवी फुटली पाहिजे. हे संस्कृतीचं झाड असंख्य धुमाऱ्यांनी फुलून आलं पाहिजे. यासाठी हे करायचंय, याची जाणीव ठेवली पाहिजे. संविधान केंद्री पद्धतीचं प्रबोधन केलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या माध्यमातून संविधान संस्कृतीचा संविधान जागृती महोत्सव प्रचंड मोठ्या उत्साहात नवनिर्माणक्षम दृष्टिकोनातून जर आपल्या देशात शासनकर्त्यांच्या पुढाकारातून होऊ लागला तर संविधान संस्कृती विकसित होण्याची प्रक्रिया आपल्या देशामध्ये गतिमानतेनं घडू शकते. शासनकर्त्यांना आम्ही आणखी एक जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे, वारंवार सांगितलेलं आहे. त्या संदर्भात मी स्वतः पत्रव्यवहार केलेला आहे आणि पण मी जो पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहाराला शासनकर्त्यांनी अत्यंत उदासीन पद्धतीनं उत्तरं दिलेली आहेत. एक महत्त्वपूर्ण मुद्दा आम्ही हा मांडला की अरे हा देश संविधानावरती चालतो आणि संविधानावरती हा देश चालतो तर संविधान माहीत पाहिजे ना या देशातल्या सगळ्याच नागरिकांना. म्हणून आम्ही शासनाकडे अशी मागणी केलेली होती. अनेक वर्षापासूनची मागणी आहे. हळूहळू त्या संदर्भात तुटपुंज काहीशी अंमलबजावणी व्हायला लागलेली आहे. ती मागणी ही की सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय संविधानाचा किमान एक पेपर, एक अभ्यासपत्रिका अनिवार्य करा. यासाठी भरपूर पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे. सगळ्या विद्यापीठांना पत्र पाठवली, महाराष्ट्र शासनाला पत्र पाठवली. उत्तर काय आलं? शासनाकडून उत्तर आलं की अभ्यासक्रम ठरवणे हा सर्वस्वी विद्यापीठाचा भाग आहे, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणारा भाग आहे. म्हणून त्या विद्यापीठाकडे शासनानं पत्र पाठवली. त्याची एक कॉपी आम्हाला पाठवली. ही उदासीन भूमिका आहे या संदर्भातली. ही मागणी आम्ही का केली की
आज फक्त महाविद्यालयीन शिक्षणामध्ये केवळ कला शाखेतून पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर राज्यशास्त्र विषय घेतला तर त्यांनाच संविधानाचा अभ्यास आहे अभ्यासक्रमात, किंवा लॉ करणाऱ्या विधीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संविधानाचा अभ्यास आहे, बाकीच्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात संविधानाचा भाग नाही आहे. शालेय पातळीवरती अलीकडे काही प्रमाणामध्ये आलेलं आहे ते. आमचं म्हणणं आहे की कला शाखेबरोबरच विधी शाखेबरोबरच कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग अशा साऱ्याच, वैद्यकीय देखील, साऱ्याच अभ्यासक्रमामध्ये ती पदवी घेत असताना किमान एक अभ्यासपत्रिका संविधानाची अपरिहार्यपणे अभ्यासली पाहिजे, अशा पद्धतीनं अभ्यासक्रम ठरवा. हे आग्रहानं आम्ही गेल्या 20-22 वर्षापासून सांगतो आहोत. याबद्दल निगरगट्ट शासनकर्त्यांनी काहीही भूमिका घेतलेली नाही, पावलं उचललेली नाहीत. काही विद्यापीठाच्या कुलगुरूंच्याकडे आम्ही विचारणा केली तेव्हा ते म्हणले, अहो हे नवीन पेपर ठेवायचा म्हणजे वर्कलोड वाढतो, वर्कलोड कसा वाढवावा, मग त्याच्या पगाराचा प्रश्न येतो, करा ना तरतूद, आर्थिक तरतूद करा ना. शासनकर्त्यांनी या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक आर्थिक तरतूद केली पाहिजे, वर्कलोड वाढवू दिला पाहिजे आणि त्यासाठी अधिकचे शिक्षक, अधिकचे प्राध्यापक नियुक्त केले पाहिजेत आणि संपूर्ण भारतीय जनतेला संविधान साक्षर केलं पाहिजे. संविधान साक्षरच नाही आहे जनता, किमान संविधान साक्षर तरी करा. ज्या संविधानावर देश चालतो त्या देशातल्या जनतेला संविधानाच्या संदर्भामध्ये अंगठे बहादूर, संविधानाच्या संदर्भामध्ये असाक्षर ठेवून लोकशाही यशस्वीपणानं कशी काय आपण चालवू शकतो हे जरा गंभीरपणानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि पाठ्यपुस्तकामध्ये, सर्व विद्याशाखांच्या पाठ्यपुस्तकामध्ये संविधान हा पेपर अनिवार्यपणे समाविष्ट केला पाहिजे, ही आग्रहाची भूमिका पुन्हा एकदा शासनकर्त्यांच्या समोर वायपीमेनियन क्रांतीच्या माध्यमातून मी मांडतो आहे. संविधान संस्कृतीचा विकास करण्यासाठी आणखी काय करावं लागेल शासनकर्त्यांना? संविधान संस्कृतीचा विकास करण्यासाठी शासनकर्त्यांनी अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये आणखी एक भूमिका घेतली पाहिजे, हे मी आग्रहानं सांगतो. काही विद्यापीठांनी हे काम केलं आहे. उदाहरणार्थ कोल्हापूरचं छत्रपती शिवाजी विद्यापीठ, या विद्यापीठामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाची एक स्वतंत्र अभ्यासपत्रिका आहे. इतर ठिकाणी मला ती आढळली नाही. आमचं म्हणणं हे आहे की विज्ञानवादी दृष्टिकोन विकसित करणं हा संविधानाचा ध्येयवाद आहे. यासाठी आहे की बुद्धिवादी आणि विज्ञानवादी दृष्टिकोन विकसित झाल्याशिवाय देशातल्या जनतेचा भाबडेपणा संपत नसतो आणि देशातली जनता चिकित्सक बनत नसते. आणि जी जनता चिकित्सक बनत नाही ती जनता मूलभूत असं नवं काही निर्माणही करू शकत नाही आहे. म्हणून विज्ञान, तंत्रज्ञान, वैज्ञानिकांचं योगदान, त्याचा विकास आणि वैज्ञानिक मंडळींनी मानवतेवर केलेले उपकार याचा सारा इतिहास अभ्यासक्रमामध्ये असला पाहिजे. तोही सर्व शाखांच्या अभ्यासक्रमात ठेवला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. हा अभ्यासक्रम जर ठेवला तर विज्ञानवादी जीवनदृष्टी भारतीयांच्यामध्ये विकसित होईल आणि भारतीयांच्यामध्ये विज्ञानवादी जीवनदृष्टी विकसित झाली की प्रगती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशात होऊ शकते. मला विचारवंत व्हायचे, बुद्धिमंत व्हायचंय, मला तत्ववेत्ता व्हायचंय, मला वैज्ञानिक व्हायचंय, अशा प्रकारच्या प्रेरणा भारतीयांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात या माध्यमातून निर्माण होऊ शकतात. यासाठी हे काम देखील
शासनकर्त्यांनी केलं पाहिजे याची आग्रही भूमिका मी पुन्हा एकदा शासनाच्या समोर ठेवतो आहे. आणखी काही योजना शासनानं संविधान संस्कृती भारतामध्ये रुजवण्यासाठी राबवणं गरजेचं आहे. ती योजना म्हणजे प्रत्येक भारतीयाचं घर, प्रत्येक गावातली ग्रामपंचायत, प्रत्येक शहरातली नगरपालिका, प्रत्येक महानगरातली महानगरपालिका, गाव, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका तिथं संविधान, घर तिथं संविधान. ही योजना शासनकर्त्यांनी राबवली पाहिजे. भारतातल्या सर्व भाषांमध्ये भारतीय संविधानाचा सुलभपणानं परिचय करून देणारे ग्रंथ, हे पुस्तकं कमीत कमी किमतीमध्ये सर्व जनतेला उपलब्ध होतील यासाठीची योजना शासनकर्त्यांनी आखली पाहिजे. मी तर युवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून, आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून संविधान संस्कृती रुजवण्यासाठी जे जे माध्यम लाभेल त्या माध्यमातून काम करतोच आहोत. हे आपणाला सांगायला मला आनंद वाटेल की भारतीय संविधानावर मी महाकाव्य लिहून पूर्ण केलेलं आहे. संविधानाचे 395 अनुच्छेद कविताबद्ध केलेले आहेत. हे कविताबद्ध अशा प्रकारचे केलेले संविधान सुलभपणानं लोकांच्या घरामध्ये पोहोचवण्याची यंत्रणा सुद्धा आपणाला राबवता येऊ शकते. घर तिथं संविधान यासाठी एक योजना शासनानं आखावी आणि घराघरात संविधान पोचवावं. ही एक शासनकर्त्यांची संविधान संस्कृतीच्या विकासामधली महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. दुसरं, भारताची प्रसार माध्यमं, भारताची सरकारी प्रसार माध्यमं, खाजगी प्रसार माध्यमं संविधान संस्कृतीच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात का? तर प्रसार माध्यमावरचे वेगवेगळे कार्यक्रम पाहिले तर संविधान संस्कृती ह्या संकल्पनेपासून यांची डोकी कितीतरी दूर आहेत असंच दिसेल. कारण संविधान संस्कृती हा काय विषय असू शकतो हे मला दूरदर्शनवरून कधी ऐकू येत नाही, आकाशवाणीवरून फारसं कधी ऐकू येत नाही. हे का? शासनकर्त्यांना आमचं नम्रपणानं हे सांगणं आहे की भारतातल्या किमान सहकारी आकाशवाणीच्या उपक्रमांची सुरुवात अगदी सकाळी सकाळी वंदे मातरम म्हणून होते की नाही? चांगली गोष्ट आहे, वंदे मातरम म्हणून ही झाली पाहिजे. पण त्याच सोबत सकाळी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना उत्तम रीतीनं भारतीय संविधानाचं प्रियांबल उद्देशिका स्वरबद्ध करा आणि वंदे मातरम सोबतच संविधानाचं प्रास्ताविक रोज आकाशवाणीच्या माध्यमातून सकाळी ठेवलं पाहिजे. त्यातून सुरुवात केली पाहिजे. संविधानाचा प्रारंभच संविधानाच्या प्रियांबलपासून आहे. प्रारंभ संविधानाच्या प्रियांबलपासून आहे आणि त्या संविधानाच्या पायावर हे राष्ट्र उभं आहे. तेव्हा तुमच्या आकाशवाणीनं हे रोज म्हटलं पाहिजे संविधान संस्कृती लोकमनामध्ये रुजवण्यासाठी. आणि तुमच्या दूरदर्शनच्या माध्यमातूनही हे तुम्ही कंपल्सरी करा की दूरदर्शनच्या कार्यक्रमाची सकाळची सुरुवात प्रियांबलने करा. आणि अशा प्रकारचा
आदेश ज्या खाजगी वाहिन्या आहेत दूरदर्शनच्या आणि आकाशवाणीच्या देखील असंख्य वाहिन्या आहेत, त्यांना देखील हे अनिवार्य करा. हे जर तुम्ही अनिवार्य केलं तर रोज किमान सर्व लोकांना संविधानाचं प्रियांबल हे आहे हे लक्षात येईल आणि हा ध्येयवाद आहे आपल्या देशाचा हे लक्षात येईल आणि संविधान संस्कृती रुजण्याला मदत होईल. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून एवढंच करून चालणार नाही, तर शासनकर्त्यांनी ही देखील जबाबदारी आपल्या प्रसार माध्यमांवरती टाकली पाहिजे की तुम्ही भारतीय नागरिकांना स्वतःच्या हक्काबद्दल किती माहिती असते. सर्वसामान्य नागरिकांना नसते माहिती. संविधानानं दिलेल्या हक्कांच्या संदर्भामध्ये वेगवेगळे उपक्रम या प्रसार माध्यमातून राबवा. त्याचबरोबर संविधानानं करायला सांगितलेल्या कर्तव्याच्या बद्दलचे अनेकविध कार्यक्रम या माध्यमातून प्रसार माध्यमातून आले पाहिजेत. यासाठीच्या सुद्धा मार्गदर्शक सूचना शासनकर्त्यांनी या प्रसार माध्यमांना दिल्या पाहिजेत. हे का केलं पाहिजे? 70 वर्षे होऊन गेली स्वातंत्र्याला. आता आपण आपण अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. स्वातंत्र्याचा 75 वर्षे होत आहेत आणि तरीही आम्ही जातीच्या, गोत्राच्या, धर्माच्या, वंशाच्या, भाषेच्या, प्रांताच्या संकुचित अशा प्रकारच्या कुंपणामधून बाहेरच आलो नाही आहोत. राष्ट्र महत्वाचं की जात महत्वाची? राष्ट्र महत्वाचा की धर्म महत्वाचा? देश महत्वाचा की धर्म महत्वाचा? आम्ही सारे भारतीय एक आहोत हे महत्वाचं की आम्ही सारे हिंदू एक आहोत, आम्ही सारे मुसलमान एक आहोत, आम्ही सारे शीख एक आहोत आणि त्या कुंपणामध्ये त्या डबक्यामध्ये साऱ्यांनी डुबक्या मारत राहणं आणि आपापसामध्ये झगडत राहणं ही जी प्रवृत्ती आजही आपल्या देशामध्ये दिसते आहे ना, ती प्रवृत्ती शासनकर्त्यांनी संविधानामध्ये असलेली जी संस्कृती आहे ती संस्कृती मनामध्ये रुजवण्यासाठीचा प्रयत्न केला नाही. नव्हे, संविधानाची काही संस्कृती आहे हे नीटपणानं ओळखलंच नाही आणि ती रुजवण्याचा प्रयत्न केला नाही तुम्ही. त्यामुळं प्रत्येकजण जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या डबक्यामध्ये डुबक्या मारतो, आपापसामध्ये झगडत राहतो आणि राष्ट्र बाजूलाच राहतो. मी प्रथम भारतीय आहे आणि नंतरही भारतीयच आहे हे जे संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं ते मनामध्ये रुजू द्या ना. आणि ते रुजवण्यासाठी आपणाला भारतामध्ये संविधान संस्कृतीचा विकास हा करावा लागणार आहे. आमच्या संस्कार यंत्रणेमध्ये संविधान मूल्य ही सर्वाधिक महत्त्वाची आहेत आणि ती आमच्याकडं जे माध्यम आहे त्या प्रत्येक माध्यमामधून जनमानसामध्ये रुजवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. याची जाणीव शासनकर्त्यांनी साऱ्याच्या साऱ्या प्रसार माध्यमांना दिली पाहिजे. एक काम बऱ्यापैकी झालेलं आहे असं म्हणता येईल, परंतु त्याला आणखी गती देण्याची गरज आहे. संविधान संस्कृतीची तीर्थ संकल्पना आणखी मोठ्या प्रमाणामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न शासनकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. काय तीर्थ संकल्पना आहे? आमच्या स्वातंत्र्य लढ्यामधले जे महत्त्वाचे प्रसंग आहेत, हे सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य लढा हे अगदी नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. केवळ राजकीय स्वातंत्र्य लढा नव्हे, सामाजिक स्वातंत्र्याचा लढा आणि राजकीय स्वातंत्र्याचा लढा, या लढ्यातून आम्ही संविधान भारताकडे आलेलो आहोत, संविधान युगाकडे आलेलो आहोत. तेव्हा या लढ्यातले जे महत्त्वाचे प्रसंग आहेत आणि
भारताला एक राष्ट्र बनवणारी जी आमच्या देशामध्ये घडलेली प्रबोधन प्रक्रिया आहे, या प्रबोधन प्रक्रियेमध्ये, परिवर्तन प्रक्रियेमध्ये ज्या सामाजिक क्रांतिकारकांनी, ज्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी योगदान दिलेलं आहे, त्यांची स्मारक ही संविधान संस्कृतीची तीर्थस्थानं झाली पाहिजेत. आणि ही स्मारकं आम्ही उभी केलेली आहेत, नाही असं नाही आहे. ती आणखी प्रभावी बनवली पाहिजेत, ती आणखी जिवंत केली पाहिजेत. शिल्पबद्ध पद्धतीनं अशा महत्त्वपूर्ण स्मारकांना आम्ही आकर्षक रूपामध्ये विकसित केलं पाहिजे. भारतीय जनतेला या दिशेनं आकर्षित केलं पाहिजे. ही तीर्थसंस्कृती, जुनाट तीर्थसंस्कृतीमध्ये जसं निर्बुद्धपणानं डोकं आपटणं असतं, तशी न राहता राष्ट्र विकासाची, राष्ट्रासाठी त्याग करण्याची प्रेरणा देणारी तीर्थसंस्कृती विकसित करण्याकडं शासनकर्त्यांनी आणखी मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. एका मुद्द्याकडे मी फार गंभीरपणानं बघतो आहे, निरीक्षण करतो आहे, परंतु त्या दिशेनं काही होताना दिसत नाही. अमृत महोत्सव म्हटलं, सरकारनं म्हटलं अमृत महोत्सव आहे. जनता कुणी म्हणते का स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहेत? स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्तानं जनतेमधून तर काहीच नाही आहे. सरकार म्हणालं की आम्ही अमृत महोत्सव साजरा करतो, सरकारी माध्यमातून काही त्याबद्दलच्या जाहिराती, त्याबद्दलचे काही कार्यक्रम नक्कीच होतात, परंतु ते फार अपुरे आहे. खरं म्हणजे आमच्या देशामध्ये स्वातंत्र्य हे साधंसुधं नाही आहे. प्रचंड मोठा त्याग आमच्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी केला, अनेकांनी बलिदान केलं, संपूर्ण जीवन अर्पित केलं, म्हणून हे स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं संपूर्ण देशभर सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य लढ्याचं वेगवेगळ्या माध्यमातून स्मरण करणारा, वर्षभर चालणारा प्रचंड मोठा महोत्सव आमच्या देशात व्हायला हवा. लोक करत नाहीत, कारण लोक पौराणिक संस्कृतीमध्ये अडकलेले आहेत, सरंजामदारीच्या संस्कृतीत अडकलेले आहेत. लोक करत नाही आहेत, हे वास्तव आहे. कुठली तरी जुनी दंतकथाच लोकांना महत्वाची वाटते, कुठली तरी भाकड कथाच महत्वाची वाटते, त्याच्याच आरत्या आमची जनता करते. अरे पण ज्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी बलिदान केलं आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांना तुम्ही सांस्कृतिक प्रतिष्ठा का नाही देत? त्यांचं स्मरण तुम्हाला का नाही करावं वाटत? जे पुराव्याच्या कसोटीवर टिकत नाहीये, जे चिकित्सेच्या कसोटीवर टिकत नाहीये, बुद्धिवादाच्या कसोटीवर टिकत नाहीये, अशा प्रकारच्या भाकड कथांमध्ये तुम्ही रम्मान होता. आणि ज्या जित्या जागत्या माणसांनी तुम्हाला हे स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या माणसांची आठवण नाही करत तुम्ही. त्यांच्या बलिदानाची, त्यांच्या त्यागाची आठवण तुम्ही नाही करत. अरे माणसं आहात का दगड आहात?